Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. 61 महान कर्मवीराची घेतला संघर्षाचा वसा, उमटवला कर्तृत्वाचा ठसा. संघसेवा हा तर वारसा, तर मग तोच त्यांच्या जीवनाचा आरसा. तर मग तोच त्यांच्या जीवनाचा आरसा. तर मग तोच त्यांच्या जीवनाचा आरसा. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव, आपल्या सर्वांचे लाडके दत्तात्रय पोपटराव जाधव यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारी एक ध्वनी चित्रफित आम्ही आपल्या समोर सादर करतोय. संहिता लेखन रियाज तांबोळी, निर्मिती व संकल्पना अभिवाचन प्रभाकर कदम, निर्मिती सहाय्य प्रकाश दर्शनाय सर, DN मर्डे, मोहम्मद मोबिन, हरिश्चंद्र मुन्ने, राजू शेळके, आमचे ग्रंथालयीन लिपिक आशिष खलसे व नानाजी पवार. तेव्हा सादर करीत आहोत एक ध्वनी चित्रफित. उंच वाढलेलं, गोड फळांनी लगडलेलं आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं, सुंदर पानवेलीने नटलेलं झाड आपणा सगळ्यांनाच खूप आवडतं, कारण त्याच्यात असते देण्याची दानत. असेच नेहमी आपल्या सर्वांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे, खंबीरपणे उभं राहून आपल्याला एकतेची ताकद देऊन संघाने संस्कार दिले. वेळ प्रसंगी कर्तृत्व, हक्क, कर्तव्य याविषयीची शिकवण दिली आणि कायद्याशी लढण्याचा आत्मविश्वासही दिला. ते दत्तात्रय जाधव साहेब आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक प्रेरणास्थान आहेत. जिज्ञासेला जिद्दीची जोड दिली की तो व्यक्ती महान होतो आणि प्रयत्नांना परिश्रमाची साथ दिली की ती व्यक्ती प्रगतिशील होते. याचे उदाहरण म्हणजे दत्तात्रय पोपटराव जाधव हेच होय. त्यांना लाभलेलं हे ऐश्वर्य, प्रतिष्ठा पाहून आपणा सगळ्यांनाच आश्चर्य आणि अचंबित व्हायला होतं. परंतु हे सगळं त्यांना एकदम मिळालेलं आहे काय? त्यासाठी त्यांना अगदी दिव्यातून जावं लागलेलं आहे. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही, हेच खरे. कर्तृत्ववान व्यक्ती नशिबाच्या आहारी जात नाही आणि नशिबाच्या आहारी गेलेली व्यक्ती कर्तृत्ववान होत नाही. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल, असे जाधव साहेब मानतात. त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेताना आपण पाहूयात बालपण. दिनांक 20 नोव्हेंबर 1961 रोजी चाळीसगाव येथे साहेबांचा जन्म झाला. 2-2.5 वर्षापर्यंत सारे काही ठीक, परंतु अचानक आलेल्या एका आजाराने त्यांची दृष्टी हिरावून प्रकाशाची जागा काळोखाने वेधून घेतली. अशा वेळी कुटुंबात एक आधार रूपी त्यांची आजी होती, मैना आजी तिचे नाव. या मैना आजीने दृष्टीविना असलेल्या या पुत्राला खुशीत घेतले आणि जळगाव मधील आपल्या पारोळा या गावी नेले. तिथे साहेबांवर असे काही संस्कार केले की ज्यामुळे नियतीने निवडलेला हा परिवर्तनाचा योद्धा प्रत्येक आव्हानाला संधी समजून संकटांना तोंड देऊन पुढे जाऊ लागला. आपण जेव्हा स्वतःच्या जखमेने कळवळतो त्याला वेदना म्हणतात, तर दुसऱ्याच्या जखमेने कळवळतो तेव्हा त्याला संवेदना म्हणतात. साहेबांना धुळे येथील अंधशाळेत दाखल करून घेण्यात आले. जणू धुळे येथील अंधशाळा त्यांना खुणवत होती आणि म्हणत होती, ए रे बाळा स्वागत करते शाळा, ए रे बाळा स्वागत करते शाळा, लळा लावून घे पुस्तकांशी, भविष्यात निर्माण होईल जिवाळा, भविष्यात निर्माण होईल जिवाळा. त्यांच्यामध्ये एक हुशार, प्रामाणिक व तसेच नेतृत्व असलेला विद्यार्थी दडला गेला होता, जो त्या शाळेने बाहेर काढला. कोणतीही चुकीची गोष्ट, कोणतीही वाईट गोष्ट साहेबांना कधीच सहन होत नाही. एके दिवशी असाच एक प्रसंग घडला.
त्या संस्थेचे एक पदाधिकारी वसतिगृहात येऊन विद्यार्थ्यांना विचारू लागले की मुलांनो, तुमच्या काही अडचणी आहेत काय? सर्व विद्यार्थी एकदम घाबरले, शांत बसले. परंतु प्रत्यक्षात अडचण असताना घाबरतील, शांत राहतील. गैरसोय असताना जे शांत राहतील, घाबरतील ते जाधव साहेब कसले. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना ठणकावून विचारलं की साहेब, तुम्ही सकाळी कोणत्या पाण्याने आंघोळ करता? अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी गरम पाण्याने आंघोळ करतो. परंतु तू मला असं का विचारलंस? हे धाडस पाहून अधिकारी अचंबित झाले आणि जाधव साहेब म्हणाले, हा अन्याय, ही चूक इथून पुढे कदापि होता कामा नये. त्यांच्या या धाडसी वक्तव्याने शाळेच्या संस्थापकांनी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना गरम पाणी द्यायला सुरुवात केली असल्याचे त्यांचे मित्र सांगतात. ही चुणूक होती एका खंबीर नेतृत्वाची आणि संकेत होता चुकीच्या गोष्टींना आळा बसवण्याचा. उर्मी आणि थमक होती पुढाकार घेऊन दुसऱ्यासाठी झटण्याची. त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावू असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता. नानाजी पवार नाशिक, बाबू मराठे धुळे, गोविंद मराठे जळगाव, बळीराम बाविस्कर जळगाव इत्यादींचा समावेश करता येईल. ते अभ्यासातही खूप हुशार होते. त्यांनी धुळे येथे 7वी पर्यंत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी इयत्ता 8वी मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांनी VM व्हिक्टोरियन मेमोरियल फॉर द ब्लाइंड या अंधशाळेत शिक्षण सुरू केले. इयत्ता 8वी नंतर 9वी व 10वी त्या शाळेत केली. रुईया कॉलेजमध्ये इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतला आणि त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. तारुण्याचा तपस्विता, तेजस्विता आणि तत्परता याचा अर्थ त्यांना कळायला लागला. 11वी नंतर त्यांच्या समृद्ध आणि संपन्न आयुष्याचा पाया रचला गेला. नेतृत्वाला कर्तृत्वाची जोड मिळाली आणि 12वी मध्येच त्यांचा राष्ट्रीय दृष्टीहीन संघाशी परिचय झाला. अत्यंत आशावादी, कृतिशील असलेल्या या धाडसी कार्यकर्त्याने 1981 मध्ये औरंगाबाद अधिवेशनात सहभागी होऊन आपली दमदार एंट्री घेतली. जणू जाधव साहेबांसाठी ही एक आकाशवाणीच होती. त्यांनी सेंट झेवियर्स या कॉलेजमधून व तदनंतर त्यांनी हिंदी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण कलिना कॅम्पसमधून पूर्ण केले. त्यांच्यातील सुप्त कलागुण, धाडस वारंवार त्यांना खुणावत होते. साहेबांचे स्वप्न प्राध्यापक होण्याचे असले तरी नियतीची इच्छा काही वेगळीच होती. हा धगधगता यज्ञकुंड तिला उपेक्षित घटकांच्या कल्याणकारी विश्वात रोवावयाचा होता. तो तिने अखेर रोवलाच. जाधव साहेब 1983 साली राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेचे उपाध्यक्षपदी निवडून आले. दिव्य तो आत्मविश्वास आणि भव्य ते स्वप्न, अविरत कष्ट हा यज्ञ आणि तोच खरा सुज्ञ हे सिद्ध करण्याचा खऱ्या अर्थाने जाधव साहेबांनी सुरुवात केली. सबंध महाराष्ट्र राज्यातील दृष्टीहीन बांधवांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी सांघिक लढ्याची खरीखुरी सुरुवात त्यांनी केली व तदनंतर 1985 सालच्या निवडणुकीत अपयश आले त्यांना. तरी सुद्धा पुन्हा ते 1987 साली सचिवपदी निवडून आले आणि आपल्या कार्यरथाचे सारथ्य अविरत चालू ठेवले. यशापेक्षा जय पराजयापेक्षा साहेबांना जनकल्याण महत्वाचे वाटत होते आणि तेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यांनी पुढील 4 वर्षात काही वेळा उपाध्यक्ष तर काही वेळा सचिवपदी राहून संघाची सेवा केली. आपण पाहतो ते स्वप्न आणि आपल्या कामावर जे निर्माण होतं ते रत्न असे कार्यकुशल जाधव साहेब संघाबद्दल आस्था हीच सेवाभावी संस्था असे मानत. व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक योगदान, ज्या माणसाने
आयुष्यभर इतरांसाठी काम करायचे ठरविले आहे, त्या व्यक्तिमत्वाची ओंजळ नियती रीती कशी ठेविली. साहेबांना सन 1986 मध्ये बँकेत चांगल्या पदावर नोकरी लागली आणि त्याच वर्षातील डिसेंबर महिन्यात सुनंदा वहिनी त्यांच्या आयुष्यात सुविद्य धर्मचारिणी म्हणून आल्या. मनाचा व हृदयाचा हळुवार कप्पा त्यांनी व्यापून घेतला. सदैव स्त्रियांप्रती आदर बाळगणारे आणि त्यांचा सन्मान करणारे साहेब स्वतःच्या पत्नीस सुखी न ठेवतील तर ते नवलच. अवघ्या 2 वर्षात त्यांच्या वेलीवर एक सुंदर फूल उमललं, ज्याचं नाव त्यांनी श्रीकांत ठेवलं व तदनंतर अजून एक मुलगा झाला. त्याचं नाव प्रशांत. प्रशांत हा अगदी नावाप्रमाणेच शांत होता. दोघांनाही उत्तम शिक्षण देऊन एका मुलाला डॉक्टर केलं तर दुसरा शेअर मार्केटमध्ये आपले चांगले स्थान निर्माण करून आहे. साहेब नेहमी अगदी विनम्रतेने सांगतात, संघाकडे लक्ष देताना बऱ्याचदा घराकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष व्हायचे. तेव्हा सगळी जबाबदारी एक आदर्श सहचारिणी म्हणून सुनंदाबाईंनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि तिलाच आपण प्रत्येक सुखदुःखामध्ये जी सहभागी होते तीच खरी आदर्श पत्नी असते, हे सुनंदा वहिनींनी कृतीतून सिद्ध केले. तर इकडे सेवाभावी मन साहेबांना शांत बसू देत नव्हते. सेवेत दडलेलं, कष्टाने घडलेलं, सत्य उलगडलेलं आणि नीतीने वाढलेलं आयुष्य त्यांना चेतावणी देत होतं. संघातील काही अनिष्ट परंपरा त्यांना मान्य नव्हत्या, त्या त्यांना संपूर्णपणे बदलायच्या होत्या. सामाजिक संस्थेने सदैव खर्च, कर्ज आणि मिळणाऱ्या देणग्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे त्यांचे मत होते. 100 रुपये जर तुमच्याकडून खर्च झाले तर तुम्हाला 10,000 रुपये मिळवले पाहिजेत, अशी त्यांची शिकवण होती. भ्रष्ट कामकाजाने नष्ट होण्यापेक्षा कष्ट करून प्रतिष्ठा मिळवणे कधीही श्रेयस्कर, ही त्यांची भूमिका आणि भावना होती. साहेबांचा संघटनेत जम बसेपर्यंत काही वेळा अपयश पचवावे लागले असले तरी त्यांनी चांगल्या आणि एकनिष्ठ लोकांचा एक समूह उभा केला. प्रवीण पाटकर, सुरेश सरवदे, हरिश्चंद्र मुन्ने, किरण चौरे, दिनेश महाजन, कविता पेंढारी बिरादार, प्राध्यापक कैलासवासी R.K. रखिवे सर, आदरणीय R.T. देशमुख सर यांसारख्या मित्र आणि मार्गदर्शकांच्या सोबत पुन्हा 5 नोव्हेंबर 1995 साली साहेब महासचिवपदी निवडून आले. संघाचं भाग्य बदललं. जणू विद्या, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघीही या महान कर्मवीराचं स्वागत करत होत्या. केलास संघर्ष आणि झालास उत्कर्ष, खंबीर लढा हाच प्रकर्ष. साहेबांनी पुढे तब्बल 13 वर्ष म्हणजेच 2008 पर्यंत संघामध्ये जबरदस्त कामगिरी केली. निवडून आलेल्या 2 वर्षातच संघावर झालेली सर्व कर्ज चुकती करून अधिकचा पैसा संघ कार्यासाठी त्यांनी उभा केला होता. साहेब प्रत्येक वेळी म्हणतात, कार्यकर्त्यांची निष्ठा हीच खरी श्रद्धा असते. संधीचा रस्ता हा खडतर असतो, संघर्षाची पाऊलवाट काटेरी असते, पण या सगळ्यातून जेव्हा आपण पार होतो, ताऊन सुलाखून निघतो, तो प्रफुल्लित यशोत्सव असतो. महासचिवपदी काम करण्याची इच्छा, स्वप्न आणि महत्वाकांक्षा साहेब आज तगायत जपत आहेत. ते आजही तितक्याच उत्साहाने सर्व कामे पाहतात. विशेषतः कोरोना महामारी मध्ये सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तळागाळातील अंध बांधवांपर्यंत त्यांनी जो मदतीचा हात पोचवला तो कधीच विसरता येणार नाही. आजार असो किंवा आपत्ती, सदैव सहकार हीच आपली संपत्ती, असे साहेब मानतात. शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील यशस्वी असणाऱ्या साहेबांच्या व्यक्तित्वाचा अजून एक सुंदर पैलू आहे, तो म्हणजे
अत्यंत दर्जेदार कविता लिहिणारे साहेब एक उत्तम साहित्यिक आहेत. त्यांच्या कोमल आणि संवेदनशील मनातील भावनांचा जागर साहित्य विश्वातला अविस्मरणीय सोहळा वाटतो. कितीतरी तरुण तरुणींना त्यांच्या प्रेम कविता भुरळ घालतात आणि प्रेमाचा खरा खुरा अर्थ शिकवतात. साहेबांच्या सामाजिक कविता समाजसेवा कशी असावी याची प्रचिती देणाऱ्या असतात. समजून घे समाज उमजेल रीतिरिवाज, समजून घे समाज उमजेल रीतिरिवाज, हाच न्याय आणि हाच बाज, तोच खरा आवाज. शेकडो कार्यकर्त्यांची मशाल सतत तेवत ठेवणारा, हजारो युवकांच्या प्रेरणास्थानी विराजमान असणारा, लाखो मने जिंकणारा, प्रत्येकाच्या हृदयात आशेचा किरण जिवंत ठेवणारा आणि प्रकाशाची नवी वाट प्रज्वलित करणारा हा महान पुरुष आपल्या संघटनेत दुसरा होणे नाही. हे पुण्यभूमी प्रार्थना करतो आम्ही, हे पुण्यभूमी प्रार्थना करतो आम्ही, सुखी निरोगी ठेव या कर्मवीरास, हीच आमची आरास. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे देवपण जपणाऱ्या जाधव साहेबांना पुन्हा त्यांच्या 61 निमित्त लाख लाख अनंत कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे.